सर्व दूध खाली पडता पडता वाचलं. हाय, मी स्वाती. आज मी 4 दिवसानंतर ब्लॉग टाकत आहे. तर झालं असतं, मी खूप थकली असल्यामुळे मी कोजागिरी करायला काही लवकर गेली नाही. तर आमच्या मोहल्ल्यातले सर्वजण कोजागिरी करत होते आणि मी एक झोप घेतली आणि नंतर कोजागिरी करायसाठी गेली. तर ड्युटी सर्व मुलांकडेच होती. पहिला तर त्यांनी फिंगर तडले आणि आम्ही मस्त खायला बसलो आणि काही जण मस्त इथं होम थिएटरवर गाणे लावत होते आणि कुणीतरी लग्न पडून केलं तर इकडे त्यांच्याच चर्चा चालू आहेत बघा. झूम करू करू बघत आहेत मस्त आणि कुणाचीच लक्ष नाही. दूध सांडता सांडता वाचून गेलं. बरं झालं सर्वांनी काड्या खिचून घेतल्या तर वीज तर कमी झाला आणि दूध सांडलं. आम्ही तर मज्जाच केली. सर्व काही आम्हाला ऐकतच मिळालं. इकडे संदीप भाऊ मस्त भाजी बनवत आहे आणि हा देवा इथे मस्त झोपून गेला. मी पण म्हणले आता थोडंसं काम मी पण करून घेते. दूधच डवालून घेते. काम नाही तर काय झालं. काम करायला गेली कांड करून बसली. दुधामध्ये चम्मच पाडून टाकली आणि मस्त भजे खायला बसली. नंतर पोहा बनवला आणि सर्व मिळून मस्त आम्ही पोहा खायला बसलो आणि अशी झाली आमची कोजागिरी. खाऊन तर सर्वांचं झालं पण नंतर भांडे बाकी होते. ते ड्युटी होती आमची मुलींची करायची. सर्व मुलं आम्हाला चिडवत होत्या. मुली किती पण सुंदर असू द्या तरी पण त्यांना भांडे घासच लागते. हे तर खरं आहे. मी पोहा खाली नाही तर आईसाठी घेऊन आली. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.